नमस्कार 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 मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त असाल, मजेत असाल. मी तुमचा ओम भैया आज सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो आणि अभिनंदन सुद्धा करतो. आता अभिनंदन याच्यासाठी की फायनली आपली क्लास 10th संपली, आपण 11th मध्ये आलो, चांगले पर्सेंटेज आपल्याला पडले आणि 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये आपण भाग सुद्धा घेतला आणि आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहेत. मला पटकन कमेंट करून सांगा की तुमचं स्टेटस काय आहे, सध्या तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे मला कमेंट मध्ये सांगा. आणि असे विद्यार्थी जे तिसऱ्या आणि चौथ्या राऊंड साठी पार्टिसिपेट करणार आहेत त्यांनी सुद्धा तुमचं ड्रीम कॉलेज मला कमेंट मध्ये सांगू शकता. आणि आता फायनली आपलं कॉलेज करिअर स्टार्ट होणार आहे. यस यस यस, आपण लहानपणापासून ज्या गोष्टीची वाट पाहत होतो फायनली ती कॉलेज लाईफ आता आपली सुरुवात होणार आहे. मात्र लक्षात ठेवा, ही कॉलेज लाईफ सुरू होत असताना 11वी प्रवेश झालेला आहे. तुमच्यासाठी मी एक अशी खुश खबर, एक अशी गुड न्यूज घेऊन आलेलो आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा ही गुड न्यूज तुमच्यासाठी तर आहेच आहे, पण तुमच्या मित्रांसाठी सुद्धा आहे. सो असे विद्यार्थी ज्यांनी 11वीला ऍडमिशन घेतलं आहे त्यांना हा व्हिडिओ पटकनात पटकन शेअर करा आणि त्यांना सुद्धा सांगा आता आपली कॉलेज लाईफ सुरू झाली आहे, पण आपल्याला आता रिस्पॉन्सिबल सुद्धा तेवढंच व्हावं लागणार आहे. बघा, गुड न्यूज अशी आहे तुमच्यासाठी, जर तुम्ही 11वी साठी प्रवेश घेतलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन तर आताच केलं, परत परत करतोय. पोरांनो लक्षात ठेवा, जर तुम्ही सायन्स घेतलं असेल, सायन्स मी परत एकदा सांगतोय, तर तुमच्याकडे 3 पर्याय उपलब्ध असतात. तुम्ही आर्ट्स है ना, सायन्स मध्ये तुम्ही जेई करू शकता, नीट करू शकता आणि या दोन्हीमध्ये तुम्हाला एमएसटी सीईटी सुद्धा करता येते. आणि तुम्हाला माहितीये गेल्या वर्षी तुम्ही आम्हाला खूप असं प्रेम दिलं आणि या वर्षी सुद्धा आम्ही स्वराज्य बॅच तुमच्यासाठी आणली. या बॅच मध्ये सुद्धा खूप जास्त प्रतिसाद आम्हाला मिळाला. मात्र आम्हाला खूप सारे मेसेजेस होते, मेल्स होते, कमेंट्स होत्या, सर आम्ही स्वराज्य बॅच मध्ये प्रवेश घेतला नाही, स्वराज्य 2.0 कधी येणार आहे, नवीन बॅच कधी येणार आहे आणि तिची फीस किती असेल, हे सगळं 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 आम्हाला खूप छान वाटलं ऐकून. आणि पोरांनो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत स्वराज्य 2.0. ही बॅच जी असणार आहे त्या बॅचची प्राइस सगळ्यात पहिल्यांदा ऐकून घ्या पूर्ण. प्राइस सगळ्यात पहिल्यांदा, किंमत भाई किती, तर ही बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त 1699 रुपयामध्ये भेटणार आहे. तुम्ही विचार करू शकता, आज 1699 रुपयामध्ये पूर्ण 11 महिने शिकाल अशी बॅच, ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण 11वी तुमचं क्लास 11 शिकवणार आहोत महाराष्ट्र बोर्ड, त्याच्यासोबतच तुमचं एमएसटी सीईटीचं सुद्धा शिकवणार आहोत. आणि जे नीट जर करत असाल तर त्याचा सुद्धा पक्का आम्ही महाराष्ट्र बोर्डातून पक्का करून घेणार आहोत. सर या बॅच आजपासून लाईव्ह होत आहे. सो काय करायचं आहे बघा, या बॅच मध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे. आजपासून अर्थातच 15 जून पासून ही बॅच जी आहे ती स्टार्ट होणार आहे. 11 महिन्याची ही संपूर्ण बॅच आहे. आता ऑब्विसली 11वी जरी 6 महिने राहिलेली असली तरी या बॅचचा ऍक्सेस मात्र तुमच्याकडे 11 महिने असणार आहे. इंग्लिश प्लस मराठी मध्ये ही बॅच असणार आहे इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. आता ऑब्विसली सायन्स घेतलंय तर इंग्लिश मीडियमच असणार आहे, है ना. बघा, या बॅच मध्ये 400 पेक्षा जास्त लाईव्ह क्लासेस तुमचे होणार, ज्याच्यामध्ये फुल सिलेबस आम्ही डिस्कस करणार आहोत. डाऊट क्लिअरिंग सेशन्स असतात, क्लास नोट्स तुम्हाला भेटतात, रेकॉर्डिंग्स भेटतात. 15 जून पासून ही बॅच सुरुवात होणार आहे. परत एकदा सांगतोय, ही जी 1699 ची जी प्राइस आहे ती फक्त आणि फक्त, आज किती तारीख आहे, 15 तारीख, ही फक्त आणि फक्त 20 मे पर्यंतच व्हॅलिड आहे. तुम्हाला माहित असेल गेल्या वेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी आल्या होत्या की त्यांनी दिलेल्या ऑफर पिरियड मध्ये बॅच न विकत घेतल्यामुळे त्यांना 500 रुपये परत जास्त द्यावे लागले होते. आणि यावर्षी तर ही बॅच जी आहे तिची ऍक्च्युअल प्राइस ही 3999 आहे, म्हणजे 4000 आहे. सो मला एवढंच वाटतंय 4000 रुपये पेड करण्यापेक्षा या 4 दिवसामध्ये जर तुम्ही बॅच घेतली, सिलेबसही पुढे जाणार नाही आणि फक्त 1699 रुपयामध्ये ही तुम्हाला बॅच भेटणार आहे. हे सगळे फॅकल्टीज तुम्हाला शिकवायला भेटणार आहेत. आता याच्यामध्ये काय काय भेटणार आहे, आम्ही तुम्हाला मराठी मीडियम म्हणजे मराठी लँग्वेज मध्ये सुद्धा शिकवणार आहोत. असे कोणी सेमी माध्यमातून आलेले असतील, मराठी माध्यमामधून आलेले असतील किंवा इंग्लिश मीडियम मधून आलेले असतील, सगळ्यांसाठी ही बॅच आहे. मराठी आणि हिंदी मध्ये आम्ही शिकवणार आहोत. बेस्ट एज्युकेटर्स तुम्हाला भेटणार आहेत. असे एज्युकेटर्स ज्यांनी तुम्हाला 10वी मध्ये सुद्धा शिकवलं होतं तेच फॅकल्टी तुम्हाला आता 11th मध्ये शिकवणार आहेत, ऍडव्हान्स शिकवणार आहेत. 400 पेक्षा जास्त लाईव्ह क्लासेस तुमच्यासाठी असणार आहेत. टोटल टॉप एज्युकेटर्स आहेत, प्रत्येकाला 5 वर्षापेक्षा जास्तचा एक्सपिरियन्स आहे. मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे.
लाईव्ह डाऊट सॉल्व्हिंग सेशन्स असतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी काय होतं की एका बॅच मध्ये 10,000 विद्यार्थी असतात, आपलं डाऊट सॉल्व्ह होत नाहीये, फॅकल्टी आपला डाऊट सॉल्व्ह करत नाही. मात्र असे विद्यार्थी त्यांना तुम्ही नक्की विचारू शकता, जे स्वराज्य बॅच मध्ये सध्या आहेत, त्यांचा एक ना एक डाऊट आम्ही सॉल्व्ह करतो. डाऊट घेतल्याशिवाय पुढे जातच नाही, प्रत्येकाची कन्व्हर्सेशन करतो. पर्सनल मेंटरशिप जे काही आहे ते स्वराज्य बॅच मध्ये होतं. जिथे 10,000 15,000 विद्यार्थी आहेत, तिथे हे होताना दिसत नाहीये. त्याच्यामुळे आम्ही पर्सनल डाऊट सॉल्व्हिंगवर जास्त फोकस करतो. सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आम्ही डिस्कशन करतो. 50 पेक्षा जास्त टेस्ट आहेत आणि सगळ्यात महत्वाची, ह्या टेस्ट दोन स्वरूपाच्या आहेत, एक एमसीक्यू आणि एक थेरी बेस. म्हणजे आम्ही थेरी पेपर्स पण घेतो, कारण तुम्हाला बोर्डामध्ये सुद्धा चांगले मार्क्स येतील, आणि आम्ही MSTCET जे एमसीक्यू टाइप आहे तशा सुद्धा एक्झाम्स घेतो. हँड रिटन टीचर्सच्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात, असाइनमेंट्स प्रोव्हाइड केल्या जातात, क्लास नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात, फास्ट ट्रॅक रिव्हिजन आम्ही परत परत घेतो, डीपीपीज तुम्हाला दिल्या जातात, त्याचे व्हिडिओ सोल्युशन्स तुम्हाला दिले जातात, माइंड मॅप्स, टीचरच्या शॉर्ट नोट्स, त्याच्यासोबतच आमचं एक डीजी बुक आहे जे लवकरच तयार होणार आहे आणि तुम्हाला सपोर्ट केलं जाणार आहे. येणाऱ्या काही काळामध्ये त्याच्या प्रति सुद्धा तुमच्यापर्यंत नक्कीच येतील. डेडिकेटेड सिलेबस स्ट्रक्चर हा पूर्णपणे महाराष्ट्र बोर्डाचाच असेल. मी परत एकदा सांगतोय, महाराष्ट्रामध्ये अशा कित्येक तरी बॅचेस आहेत ज्या बॅचेस मध्ये शिकवणारे टीचर्स हे हिंदी टीचर्स आहेत, CBSE चे टीचर्स आहेत, JEE NEET चे टीचर्स आहेत, आणि ते MSTCET मध्ये शिकवत आहेत, आणि ते सिलेबस सुद्धा JEE NEET चा फॉलो करतात. सो प्लीज जर तुम्हाला MSTCET करायचं असेल तर हा सिलेबस खूप वेगळा आहे, है ना. अशा बरेच बॅच आहेत ज्या इंटिग्रेटेड बॅच आहेत, JEE सोबत MSTCET, अशा विद्यार्थ्यांचा खरंच नुकसान होतं. सो तशापासून सावधान राहा. आमचा जो सिलेबस असणार आहे तो डेडिकेटेड महाराष्ट्र बोर्डासोबत संलग्नित असणार आहे. थेरी पेपर प्रॅक्टिस तुम्ही आमच्या ऑफलाईन सेंटरवर सुद्धा करू शकता. अशा प्रकारच्या टीचर्स हँड रिटन नोट्स आम्ही प्रोव्हाइड करतो. हे क्विज सेशन्स असतात, ज्याने जास्तीत जास्त इंटरॅक्टिव्ह विद्यार्थी काय करतो, अभ्यास करतो. सगळे MCQ आम्ही असे सॉल्व्ह करतो. असा लीडर बोर्ड सुद्धा तुमच्या समोर लागतो, ज्या लीडर बोर्ड मध्ये तुम्हाला तुमची नावं सुद्धा दिसतात, है ना. त्याच्यानंतर बघा टाइम टेबल काय असणार आहे, आपल्या बॅचचा टाइम टेबल काय असणार आहे. तो सध्या हा आठवडा जो आहे तो आपण एकच सेशन ठेवलेला आहे, कारण विद्यार्थी 11वीच्या ऑनलाईन ऍडमिशन प्रक्रियेमध्ये गुंतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण हा महिना जसा संपतो, म्हणजे 1 जुलै पासून आपण डेली 2 लेक्चर्स ठेवणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त अभ्यास होईल. टायमिंग कसं असणार आहे सेशनचा, केमिस्ट्रीचं सेशन मंडे 8 वाजता, बायोलॉजीचं ट्यूजडे 8 वाजता, फिजिक्सचं वेनसडे 8 वाजता, आणि मॅथमॅटिक्सचं थर्सडे 8 वाजता. त्याच्यानंतर केमिस्ट्री किंवा बायोलॉजी फ्रायडे असू शकतं, आणि फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचं सॅटर्डेला, है ना. आणि प्रत्येक संडेला आपली टेस्ट असते. असा हा आपला टाइम टेबल असणार आहे. बाकी टीचर्स बद्दल सांगायचं काय, तर हे सगळे टॉप टीचर्स तुम्हाला भेटणार आहेत. केमिस्ट्री तर मी शिकवतो, माझ्याबद्दल मी काय सांगू जास्तीत जास्त. सो मी तुम्हाला एवढंच सांगेल की 6 वर्षाचा माझा टीचिंग एक्सपिरियन्स आहे, है ना. मी 100 पेक्षा जास्त MH बोर्डामध्ये आणि MSTCET मध्ये टॉप रँकर्स आतापर्यंत दिलेले आहेत. COEP, VJTI, वालचंद, DY पाटील यांसारख्या मोठमोठ्या कॉलेजेसमध्ये मी शिकवलेले विद्यार्थी आजही शिक्षण घेतात. 4 लाखाहून अधिक जास्त विद्यार्थ्यांना मी ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून शिकवलेलं आहे. आणि मी सोबतच बेस्ट जे प्लॅटफॉर्म्स आहे, जसं की वेदांतो महाराष्ट्र आहे, PW महाराष्ट्र आहे, बन्सल क्लासेस आहे, RCC आहे, है ना, यांच्यासोबत सुद्धा मी काम केलेलं आहे. मी MSc केमिस्ट्री केला आहे, जसं CSIR NET JRF फॉर PhD क्वालिफाईड आहे. IIT गेट मी 4 वेळा क्वालिफाईड केलेला आहे. तसं ज्युनियर रिसर्च सुद्धा राहिलेला आहे आयसर मध्ये. त्याच्यानंतर IIT मद्रास मध्ये ऍज अ रिसर्च ट्रेनी सुद्धा मी काम केलेलं आहे. त्याच्यासोबतच DRDO, बार्क यांसारख्या संशोधन संस्थांमध्ये सुद्धा मी ऍज अ ट्रेनी रिसर्चर म्हणून काम केलेलं आहे. मी भारत सरकारचा जो KVPY फेलोशिप प्रोग्राम होता त्याचा सुद्धा मी अवॉर्डी आहे. सोबतच मला गेल्या वर्षी संसद आणि राष्ट्रपती भवनामार्फत मला गौरवण्यात सुद्धा आलं होतं. सो तुम्ही सुद्धा ते पाहिलेलंच असेल. मी तुम्हाला केमिस्ट्री शिकवणार आहे. मॅथमॅटिक्स शिकवण्याकरता तुम्हाला राम सर आहेत, ज्यांना 7 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. 1000 पेक्षा जास्त टॉप रँकर्स त्यांनी JEE आणि MSTCET मध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये सिक्युअर केलेले आहेत. त्याच्यासोबतच खूप सगळ्या बेस्ट प्लॅटफॉर्म सोबत, जसं की फिजिक्स वाला आहे, बन्सल क्लासेस आहे, है ना, आकाश आहे, यांच्यासोबत काम केलेलं आहे. MSc मॅथमॅटिक्स आहे, MA इकॉनॉमिक्स आहे, LLB आहे, सर वकील सुद्धा आहेत, आणि त्याच्यासोबतच UGC नेट क्वालिफाईड आहेत.
ऑफलाईन मध्ये शिकवण्याचा दांडगा अनुभव आहे. त्याच्यासोबतच बेस्ट असे रँकर्स त्यांनी प्रोड्यूस केलेले आहेत. आर्यन सर आहेत जे फिजिक्स शिकवतात. 4 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे. मास्टर्स इन जिओ फिजिक्स फ्रॉम BHU, भारतातील सगळ्यात जुनी विद्यापीठ आपण ज्याला म्हणतो असं बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, सध्या तिचा IIT मध्ये रूपांतर झालेलं आहे. या ठिकाणी जिओ फिजिक्स मास्टर्स केलेला आहे. 4 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वरून शिकवतात. CBSE आणि नीट फिजिक्सचे अनअकॅडमीचे टॉप एज्युकेटर्स आहेत. तुम्ही त्यांचे लेक्चर सुद्धा 10th मध्ये केलेले आहेत. बेस्ट अशी एनर्जेटिक आणि न्यू फॅकल्टी आहे. 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, मात्र टॉप रँकर्सला शिकवलेला आहे. त्याच्यानंतर प्रणिता मॅम ज्या तुम्हाला बायोलॉजी शिकवणार आहेत. 5 इयर्सचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे, 5 वर्षापेक्षा जास्तचा एक्सपिरियन्स आहे आणि 50,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना CBSE नीट MSTCT मध्ये शिकवलं आहे. 100 पेक्षा जास्त टॉप रँकर्स दिलेले आहेत. त्याच्यासोबतच आकाश बन्सल यांसारख्या टॉप इन्स्टिट्यूट मध्ये काम केलेलं आहे. MSc इन झुलॉजी आहे. रिसर्च पेपर पब्लिश आहेत. म्हणजे एक रिसर्चर सुद्धा तुम्हाला शिकू शकतो, याचं उत्तम उदाहरण आहे. त्याच्यानंतर तुमचा जर जिओग्राफी किंवा IT हा विषय असेल तर सूरज सर तुम्हाला शिकवणार आहेत एक्झामच्या वेळेला. त्याच्यानंतर एक्झामच्या वेळेला तुम्हाला इंग्लिश सुद्धा शिकवणार आहेत जुही मॅम. सो विचार करू शकता MSTCT ची जरी ही बॅच असली तरी सुद्धा आम्ही महाराष्ट्र बोर्ड तुम्हाला संपूर्णपणे घेणार आहेत. हे बेस्ट फॅकल्टीज तुम्हाला असणार आहेत. सो स्वराज 2.0 ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. बॅच कशी परचेस करायची मी परत एकदा तुम्हाला सांगतो. तुम्हाला काय करायचं आहे, गुगलवर यायचं आहे. गुगलवर आल्याच्या नंतर स्वराज्य 2.0 है ना, स्वराज्य बॅच 2.0 जरी तुम्ही टाकलं है ना, अनअकॅडमी असं जरी टाकलं तुम्ही तरी तुम्हाला हे बॅचचे डिटेल्स दिसतील. बघा स्वराज्य बॅच यामध्ये जायचंय, कारण एक जुनी सुद्धा बॅच होती, त्या बॅच मध्ये नाही जायचं. स्वराज्य बॅच MH क्लास 11-12 याच्यामध्ये जायचंय. तुम्हाला ही जुनी बॅच दिसेल. इथं वर हा जो गोल आहे त्या गोलमध्ये तुम्ही जाऊ शकता है ना, आणि इथं हा संपूर्ण तुम्हाला गोल आहे है ना. या गोलमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत येतात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. एज्युकेटर्स मध्ये जाऊ शकतात. हे सगळे एज्युकेटर्स तुम्हाला शिकवणार आहेत. त्याच्यासोबतच बॅचेस मध्ये तुम्ही जाऊ शकता आणि बॅच मध्ये पहिलीच बॅच तुम्हाला दिसत असेल स्वराज्य बॅच 2.0 MH क्लास 11. ही जी बॅच आहे या बॅचवर ज्यावेळेला तुम्ही सिलेक्ट करता तेव्हा तुम्ही जाता गेट सबस्क्रिप्शन येते. तुम्ही इथे तुमचा नंबर इनरोल करू शकता. पाहू शकता आज 15 जूनला स्ट्रक्चर ऑफ ॲटम जो की एक बेसिक टॉपिक आहे केमिस्ट्री शिकायचा. जरी हा पहिला टॉपिक नसला तरी बेसिक टॉपिक आहे म्हणून आपण याला सुरुवातीला घेतला आहे. बरेच टीचर्स हे रेडॉक्स रिएक्शन शिकवतात, कुणी सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ रिएक्शन शिकवतात, कुणी ऑर्गॅनिक केमिस्ट्री पासून सुरुवात करतो. मात्र आपण क्लास 9 चा जो स्ट्रक्चर ऑफ ॲटम टॉपिक आहे याच्यापासून सुरुवात केलेली आहे, जेणेकरून तुमचा बेस पक्का व्हावा. आज सायंकाळी 8 वाजता 9 वाजता ही सेशन आहे. त्याच्यानंतर 18 तारखे सेशन, 19 तारखेचा प्रत्येक तुम्हाला हा संपूर्ण असणारा जो आहे तो आपला टाइम टेबल इथे भेटणार आहे. तुम्ही इथून ब्राउचर सुद्धा डाउनलोड करू शकता. सोबतच तुम्हाला इथं एनरोल करायचं आहे आणि तुम्ही इथं जॉईन सुद्धा करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. परत एकदा सांगतोय 20 मे 2026 पर्यंतच 1699 प्राइस असणार आहे. त्याच्यानंतर ही जी प्राइस आहे ती होणार आहे 3999. सो हा एक लूप व्हिडिओ आहे. या लूप व्हिडिओ मध्ये तुम्ही परत परत हा बघू शकतात. सो मी तुमची रजा घेतो. सो लक्षात ठेवा, तुमच्या मित्रांना सगळ्यांना शेअर करा. मी परत येणार आहे, परत तुमच्याशी डिस्कशन करणार आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे चॅनल आहे, चॅनलच्या टायटल मध्ये एक चॅनल दिलेलं आहे, तिथे क्लास 11चं चॅनल आहे. त्याच्यावर सुद्धा बरेच फ्री कोर्सेस आम्ही तुमच्यासाठी आणत असतो. त्याला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय. जॉईन करायला विसरू नका स्वराज्य 2.0.